चेंडूवरती धमाका आणि गोलंदाजाचं स्वागत केलं गेलंय. 6 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. धाव फलकाचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपटलेला चेंडू दरम्यान ऑफ साइडला शतरक्षक तैनात केला गेला. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. एका धावेवरती समाधान मानत असताना एका धावेनिशी धाव फलक पुढे जातून सरकतोय. 7 या आकड्यावरती. स्ट्राइक वरती फलंदाज राज असेल. संदीप भोईर गोलंदाजी मार्ग वरती. पुढचा बॉल इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केलाय. या चेंडूला थांबवलंय आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपला गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते संदीप भोईर यांच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये पाहिली होती अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजी आणि दरम्यान इथे देखील चांगले प्रयत्न करत असताना पहिला चेंडू जरूर पाहिला होता. खराब चेंडूची फेकी केली होती. तदनंतर मात्र अचूक टप्प्यावरती इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. पूर्णपणे बीट केला फलंदाज राजला आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपला गेलाय. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि ज्याप्रमाणे गोलंदाजीची आवश्यकता आहे ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना इथे पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेच संपर्क नाही. वारंवार पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी निर्धाव चेंडू खेळत असताना धाव फलक थांबलाय. अजूनही 7 वरती. पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक. पुढचा बॉल इनसाइड आउट होऊन खेळायचा होता. बॅटची एज एष्टी रक्षक तक्ष होता आणि दरम्यान अचूक झेल इथे टिपला गेलाय आणि परता बघते पहिला मोहरा टिपला गेलाय. पहिला मोहरा इथे बाद झालाय. टीम श्री गावदेवी लखसत्याई स्पोर्ट्स मोघरवाडा संघाचा राजच्या रूपानं आणि लागला गेल्या अखेर एक महत्वाचा पहिला आदरा. धाव फलक 7 असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. असा वाटला होता की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे उचलल्या जातील, कंप्लीट केल्या जातील. परंतु तदनंतर जी गोलंदाजी केली संदीप भोईरनं मात्र कौतुकास्पद. ज्या आवश्यकता होती ज्या गोलंदाजीची तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळते. आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्रशांतजी वैती तसेच आदरणीय विशालजी वैते साहेबांचं आगमन इथे जरूर पाहायला मिळतंय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती करेन. मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आदरणीय अल्ताफजी सेठ यांचं देखील आगमन इथे पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला षटक संपलाय. पॉवर प्लेचं षटक अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजारा पेश करत असताना संदीप भोईर यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. फक्त आणि फक्त धाव फलकावरती लागल्या गेले 7 धावा. उर्वरित अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडकडे भावेशला पाठवले गेले क्रमांक 3 वरती. भावेशच्या माध्यमातून कुठेतरी धावा जोडल्या जातील. एका बाजूने प्रयत्न नरेंद्र करतोय. साहिल पहिला चेंडू इथे साहिलचा अचूक टप्प्यावरती फेकला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नरेंद्रच्या माध्यमातून झाला होता परंतु पूर्णपणे बीट केला या चेंडूवरती. बोटांची जादू बोटांची किमया सादर करत असताना गोलंदाज साहिल आपल्या षटकाची सुरुवात केली. निर्धाव चेंडू मागे आणि निर्धाव चेंडू निश्चित धाव फलक थांबलाय 7 या आकड्यावरती. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू जरूर फेकला गेला होता. चेंडू आहे हवेमध्ये. अफाट प्रयत्न क्षेत्ररक्षक जरूर करत होता. स्ट्राईक एंडकडे फेकी आणि दरम्यान 2 धावा इथे केल्या जात आहेत. कंप्लीट 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. ती म्हणजेच 9 या आकड्यावरती धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 9 धावा. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. महत्वाची खेळी असेल नरेंद्रची. जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील. गोलंदाज साहिल अतिशय सुरेख गोलंदाजी करत असताना सध्या तरी इथे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेमध्ये. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला गेलाय. महत्वाचा मोहरा इथे मात्र अडकला गेला या जाळ्यामध्ये आणि नरेंद्र बॅक टू द पवेलियन. महत्वाचा हादरा लागला गेलाय. आता मात्र टीम श्री गावदेवी लखसत्याई स्पोर्ट्स मोघरपाडा संघाला तो म्हणजेच नरेंद्रच्या रूपाने आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळते. तो म्हणजेच आकाशला पाठवले गेले क्रमांक 4 वरती. नरेंद्र जरूर बाद झालाय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नरेंद्रने केला. तो फलंदाज बाद झाला. अतिशय सुरेख गोलंदाजी साहिल देखील करतोय. पहिला षटक मात्र अतिशय सुरेख पाहायला भेटला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. तदनंतरच्या 5 चेंडूंमध्ये फक्त
फक्त एक धाव खर्च करत असताना पाहायला भेटला गोलंदाज संदीप. अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा करत असताना पाहायला भेटला. दरम्यान नवीन फलंदाज आकाशला पाठवले गेले क्रमांक 4 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा बॉल साहिल. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ जाऊन शरीराला आदळला आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ इथे संपला गेलाय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्ग वरती, गोलंदाज साहिल. आता मात्र कौतुकास्पद गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती ती गोलंदाजी होत असताना साहिलच्या माध्यमातून बॅकफुटला जाऊन पंच केला गेलाय. ऑन साईडला चेंडू हवेमध्ये भरपूर वेळ आहे, दरम्यान जबरदस्त टिपला गेला. अफाट प्रयत्न इथे पाहायला भेटले आणि दरम्यान आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर येत असताना जरूर पाहायला मिळतोय. 3 स्टार मूव्हीजच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्षेपण लाईव्ह सुरू आहे आणि ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून जरूर तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला जाऊन जरूर पंच करण्याचा प्रयत्न केला जात होता आकाशच्या माध्यमातून. चेंडू भरपूर वेळ हवेमध्ये होता आणि दरम्यान अफाट प्रयत्न करून चेंडूला एक कॉम्बिनेशन कॅच इथे पाहायला मिळालं. नक्कीच सुनीलच्या माध्यमातून या चेंडूला अडवलं गेलं, त्यानंतर राजच्या माध्यमातून टिपला गेला हा झेल आणि दरम्यान असं वाटलं होतं की षटकार कुठेतरी चाललाय आणि त्याला मात्र विकेटमध्ये काउंट केलं. कॅच ऑफ द डे जरूर म्हणेन, जबरदस्त झेल इथे टिपला गेला. फलंदाज बाद. कोणत्याही प्रकारे रिव्ह्यूची व्यवस्था इथे केलेली नाहीये. मैदानाच्या आतमधून जो निर्णय येईल पंचांचा आणि आमचे व्हॉलेंटियर्स देखील मैदानाच्या भोवती तैनात केले गेले, त्यांच्या माध्यमातून जो निर्णय येईल तोच अंतिम निर्णय ग्राह्य धरला जाईल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायचे. दरम्यान सुरेख झेल इथे पाहायला मिळाला. अंतिम अजूनही एक चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज असेल. 4 षटकांची लढत आहे, 10 फलक अडकला गेला. आता मात्र 9 या आकड्यावरती 9 धावा 10 फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. अजूनही अंतिम चेंडू साहिल जबरदस्त गोलंदाजी करतोय. दिनेशसाठी पुढचा बॉल. ऑन साईडला केलेला या चेंडूला एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जात नाहीये. फक्त आणि फक्त मिळते एकच धाव. तसेच अंश प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय रमाकांतजी ठाकूर साहेबांचं आगमन इथे पाहायला मिळते आणि मी विनंती करेन सन्माननीय रमाकांतजी ठाकूर साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त पाहायला मिळते 10 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा. त्यानंतर दुसरा षटक मात्र अतिशय सुरेख पाहायला भेटला साहिलच्या माध्यमातून. त्या षटकामध्ये खर्च केल्या 3 धावा आणि दरम्यान धाव फलक जाऊन पोहोचलाय दुहेरी आकड्यामध्ये पाहायला मिळते 10 वरती. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 10 धावा लागल्या गेलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा होता आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने जरूर पाहायला भेटला होता. नरेंद्रच्या माध्यमातून एक षटकार आला होता. त्यानंतर आकाशच्या माध्यमातून देखील अतिशय सुरेख फटका, परंतु कौतुकास्पद शतरक्षण तिथे पाहायला भेटलं सुनीलच्या माध्यमातून. आणि दरम्यान दिनेशसाठी पुढचा बॉल. गोलंदाजी मार्गवरती तिसरा षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये बोलवलं गेले चिरागला. चिरागवरती दाखली गेली जबाबदारी तिसऱ्या षटकाची दिनेशसाठी.
ओव्हरपिच चेंडू ऑन साईडला खेळला गेला. एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय? प्रयत्न मात्र केला जात नाहीये. एका धावेशी भर धावफलक जाऊन फसलाय 11 वरती. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीमला. ते मोठे फटके कुठेतरी येत असताना पाहायला भेटेल काय? महत्त्वाची जबाबदारी असेल भावेशवरती. इथून पुढे चांगली वाटचाल करायची आहे आणि त्याकरिता मोठ्या फटक्यांची आवश्यकता टीम मोगरपाडा संघाला. पुढचा बॉल इथे मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. डाट अपील केली गेली. अपीलमध्ये उत्साह जास्त आणि जरूर आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. आणि दरम्यान निर्धाव चेंडूचा मात्र खेळ संपला गेलाय. निर्धाव चेंडू मागे धावफलक देखील थांबलाय. आता मात्र धावफलक 11 वरती पाहायला मिळतोय. अतिशय कठीण प्रसंग जरूर निर्माण करून दिलाय. गोलंदाजी करत असताना टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवले संघ आता मात्र वर्चस्व निर्माण करत असताना या सामन्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. जखडून ठेवलं गेलंय फलंदाजांना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र थोडंसं बिघाड जरूर पाहायला मिळते चिरागच्या माध्यमातून आणि म्हणूनच थोडंसं थांबला गेला आणि दरम्यान पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी मार्गवरती. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे भावेशसाठी. पुढचा बॉल चिराग. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा ऑन साईडला शतरक्षक आहे. एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेनिशी धाव फलक थोडासा पुढे सरकला जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख गोलंदाजीचा नजारा टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाने केला. मागच्या सामन्यामध्ये देखील अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजारा पाहिला होता आणि त्याचप्रमाणे या सामन्यामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आतापर्यंत पेश करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल दिनेश साडे. शॉर्ट पिच बॉल जरूर आहे. खेळपट्टीच्या अतिशय बाहेर वळणारा चेंडू पंचांनी घोषित केला वाईड. अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या जाऊन पोहोचली 13 वरती. धावफलकावरती 13 धावा जरूर पाहायला मिळतात. दिनेश स्ट्राईक वरती चिराग आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जात असताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता जरूर आहे टीमला आणि त्या फटक्याच्या शोधामध्ये भावेश आणि दिनेशला जरूर पाहायला मिळतात. परंतु आतापर्यंत यशस्वीरित्या पार पडलेला नाहीये कारण अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्प्यावरती फेकली जाते. जरूर एक चांगली गोलंदाजी इथे हाताळली जाते. पुढचा बॉल ओव्हरपे चेंडू आहे हवेमध्ये. स्वतः गोलंदाज गेला या चेंडूवरती आणि पकडला गेलाय. आणखीन एक मोहरा टिपला गेला या षटकामध्ये. दिनेशला परतावं लागतंय. महत्वाचा विकेट डाऊन टीम मोगरपाडा संघाचा. आणखीन एक दिनेश. आता मात्र संपूर्ण जबाबदारी असेल भावेशवरती या सामन्याची. धावफलकाचा जर विचार केला धावफलक आता मात्र अडकला गेले 13 वरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव. लढण्याकरिता आता मात्र भरपूर संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल वैभवला जो फलंदाज नवीन आला आणि कुठेतरी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ आहे आणि त्या संघासमोर खेळत असताना एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे. कुठेतरी 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला हवा होता आणि दरम्यान एक अतिशय सुंदर गोलंदाजी इथे पाहायला भेटली टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत थांबवले गेले फलंदाजी करत असताना टीम मोगरपाडा संघाला. श्री गावदेवी लखसते स्पोर्ट्स मोगरपाडा संघ बॅटिंग करत असताना आणि दरम्यान आतापर्यंत रोखलं गेलंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. वैभवसाठी पुढचा बॉल. ओव्हरपे चेंडूची फेकी दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला जातोय आणि इथे मात्र एक धाव कोणी रोखू शकला नाही. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 वरती. 14 धावा धावफलकावरती. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका इथे पाहायला भेटेल. काय अपेक्षा आहे टीमला. अपेक्षा असेल भावेशवरती जास्तीत जास्त संघ अवलंबून असेल आणि ते अपेक्षा इथे कंप्लीट केली जाईल काय हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. चिरागचा शेवटचा चेंडू भावेशसाठी. इथे मधोफुल चेंडू जरूर फेकला गेलाय. दरम्यान या चेंडूला फक्त आणि फक्त सन्मान दिला गेला आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. एका धाव्याच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 15 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 15 धावा आणि आता मात्र कुठेतरी कठीण प्रसंग निर्माण जरूर केला जातोय. टीमला थोडंसं बॅकफुटला ढकललं गेले मोगरपाडा संघाला
आणि दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या संदीपनं, तदनंतर साहिलनं गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या आणि आता मात्र चिरागने धावा खर्च केल्या फक्त 5. अंतिम षटक असेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भारतला बोलवलं गेलंय. भारतचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. आता मात्र आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची, आवश्यकता आहे कुठेतरी षटकार चौकारांची आणि ते षटकार चौकार ती आवश्यकता इथे पूर्ण करेल काय भावेशचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याने चेंडूंचा सामना केलाय तब्बल 3 आणि 2 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. आता मात्र कुठेतरी आक्रमण करायचं आहे, गोलंदाजावरती प्रहार अत्याचार करायचा आहे आणि त्याकरिता सज्ज व्हावं लागेल. मागच्या षटकांमध्ये जे काय झाले ते सर्व काय विसरून एक नवीन सुरुवात करावी लागेल आणि ते नवीन सुरुवात इथे पाहायला भेटेल काय. परंतु एका बाजूने गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भारतला बोलवलं गेलंय. शेवटच्या षटकाची जबाबदारी भारतच्या खांद्यावरती टाकली गेली आहे आणि भारतच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलंय. शतरक्षक आहे आणि दरम्यान चेंडूपासून भरपूर लांब होता आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका भावेशच्या बॅट मधून आलाय आणि नक्कीच एक चांगली सुरुवात करत असताना इथे पाहायला मिळतोय. षटकारांची गोलंदाजाचं स्वागत केले गेले. धावफलकाला वेगाने वाढवलं गेले. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 वरती. अशाच प्रहारांची आवश्यकता आहे, अशाच धावांची आवश्यकता आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता ती मोगरपाडा संघाला आहे आणि सातत्याने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भावेश करतो. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. अजूनही तब्बल 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आणखीन 2 ते 3 मोठे फटके पाहायला भेटेल का हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. एक चांगला टार्गेट इथे जरूर सेट करायचा आहे. पुढचा बॉल. इथे मात्र हा चेंडू अतिरिक्त उछाल पाहायला भेटली. पंचांचा इशारा, चेंडू आहे वाईड. 1 बाउंडचा इशारा देखील भारतला दिला गेलाय आणि दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल. 1 बाउंडचा इशारा जरूर भारतला दिला गेलाय कारण उचली घेणारे चेंडू तुम्ही सातत्याने जास्त चेंडूची फेकी करू शकत नाही असा देखील नियम इथे क्रिकेटमध्ये लागू झालेला आहे. आणि दरम्यान पुढचा बॉल दरम्यान भावेशसाठी अचूक टप्प्यावरती फेकला गेलाय. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. अतिशय सुरेख गोलंदाजी आता मात्र भारतच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा 22 लागल्या गेलेत. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कुठेतरी 1 ते 2 मोठे फटके जर आले तर एक चांगला टोटल निर्माण करू शकतो अजूनही टीम मोगरपाडा संघ. ओव्हरपिच चेंडू, पुरेपूर समाचार घेण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेमध्ये आणि दरम्यान चेंडूला पाठवलं गेलंय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. 6 धावांसाठी भावेशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. भारतवरती केला गेला प्रहार आणि धावफलक मात्र वेगाने वाढलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 28 धावा. ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा या षटकामध्ये लुटत असताना भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. येणाऱ्या 3 चेंडू अजूनही शिल्लक. टीम मोगरपाडा संघ कुठेतरी कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. भावेशच्या माध्यमातून आता मात्र कुठेतरी चांगली खेळी इथे पाहायला मिळते आणि त्याच्या बॅटमधून येणारा आणखीन एक षटकार इथे पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक भावेशसाठी. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज भारत ज्याप्रमाणे उल्लेख केला होता कुठेतरी नवीन सुरुवात करायची टीम मोगरपाडा संघाला आणि ती सुरुवात मात्र भावेश करून देतोय आपल्या संघाला. पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू षटकार, तदनंतर वाईट, तदनंतर निर्धाव, पुन्हा षटकार, पुन्हा निर्धाव. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलक जाऊन पोहोचला 28 वरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एखादा मोठा फटका येणाऱ्या 2 चेंडूंमागे पाहायला भेटेल काय हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. संघाला आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल काय. भारत. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल जरूर फेकला गेलाय. चेंडू आहे हवेमध्ये. शतरक्षक देखील तैनात केला गेलाय आणि परतावं लागते फलंदाज भावेशला. बॅक टू द पवेलियन. मात्र त्याचं काम त्याने मात्र अचूकरित्या कंप्लीट केलं गेलंय. ज्या धावांची आवश्यकता होती संघाला, ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते मात्र कंप्लीट करत असताना पाहायला भेटला आणि त्याच्या बॅटमधून 2 सुरेख षटकार आले. धावफलक तब्बल नेऊन ठेवलं 28 वरती. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारा 1 चेंडू शिल्लक असेल. कुणाल नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय आणि कुणालच्या माध्यमातून स्वतःचा वैयक्तिक अकाउंट कशा रीतीने ओपन केला जाईल या चेंडूवरती अतिशय महत्त्वाचा असेल एखादा मोठा फटका.
चौकार किंवा षटकार या चेंडूवरती यायला हवा. टीम मोगरपाडा संघ अपेक्षित जरूर असेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भावेशने केला होता, परंतु आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाज भारतने. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्गवरती भरत कुणालसाठी पुढचा बॉल. शॉर्टफेस बॉल जरूर खेळला गेल्या दरम्यान 38 सर्कलच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण. धावफलक जाऊन पोहोचलाय आता मात्र 29 वरती आणि पाठलाग करावा लागेल 30 धावांचा. येणाऱ्या 4 षटकामध्ये 30 धावा कंप्लीट कराव्या लागतील दुसऱ्या विजयाकरिता टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली संघाला. आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल किंवा या धावा कशा रीतीने रोखल्या जातील याचा पुढील कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. मुंब्र्यातील एक बुलंद आवाज, दमदार आवाज, व्हॉइस ऑफ मुंब्रा मिस्टर सैजाद शेख सरांना मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती. तर टीम नेक्स्ट मैच जय बजरंग ओला वर्सेस राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा. दोनों टीम कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज संपर्क साधना है. कैप्टन्स चलिए सेकंड पारी की शुरुआत होने जा रही है. दोनों ही टीमें रेडी हो चुकी हैं ग्राउंड के बीच. इसके बाद का मुकाबला राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट्स के बीच आपको देखने मिलेगा. दोनों ही टीमें नो डाउट स्ट्रॉन्ग टीमें हैं. दोनों ही टीमों के बीच कुछ ही क्षण में हम टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे, लेकिन इस वक्त लक्ष्य का पीछा करने के लिए ओपनर बैट्समैन विकेटों के बीच प्रवेश करते हुए एक तरफ की कमान संभालेंगे मोनीश, तो दूसरी तरफ आपको नजर आएंगे यस राज. गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाज भावेश ने. तेज तर्रार गेंदबाजी के लिए मशहूर ये गेंदबाज भावेश अपने बॉलिंग ट्रैक पर. वेरी फर्स्ट बॉल, पहली गेंद बिल्कुल इनर एज लगा था,
गेंद को कीपर ने जरूर वन बाउंस के बाद फील्ड किया और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। डॉट डिलीवरी जरूर देखने मिलती हुई। इस डॉट डिलीवरी के साथ गेंदबाजी की है शुरुआत। नेक्स्ट बॉल, इस बार यस इनर एज लगा था, अंपायर से अपील की गई, लेकिन अपील में उत्साह ज्यादा और आत्मविश्वास की कमी जरूर खलती हुई नजर आई और गेंद इस वक्त रही 1 रन के लिए। यस 1 रन कंप्लीट किया है। मोनीश ने अपना अकाउंट जरूर ओपन किया है। आने वाले वक्त में यस नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट आपको नाइट की एक बड़ी प्रतियोगिता सीजन में देखने मिलेगी। इस बार फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, खूबसूरत कैच, विकेट का हुआ है पतंग। राज की इनिंग की हुई है समाप्ति। लगता हुआ पहला झटका टीम नरेश स्पोर्ट्स को, बड़ा वाला, वो भी राज के रूप में। यह बड़ा झटका है। राज शून्य का चश्मा पहनकर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए अपने स्ट्रोक से नाखुश और नाराज होकर। आने वाले 26 जनवरी से बिल्कुल कासर वडौली की जत्रा आपको देखने मिलेगी। नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक 2024, पहले ही साल में बड़ी प्रतियोगिता, नाइट की प्रतियोगिता, कासर वडौली की जत्रा, नाइट का वर्ल्ड कप। जरूर देखने मिलेगा। काफी सारी प्रतियोगिता है। नगर सेवक चषक की अगर बात करें तो अगले हफ्ते आपको नगर सेवक चषक विजय सरिता के सरजमी पर देखने मिलेगा। नाइट के एक डे की एक बड़ी प्रतियोगिता, बिल्कुल शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स प्रेजेंट नगर सेवक चषक नेक्स्ट वीक में है, जिसकी इनामी राशि लगभग 1 लाख रुपए है। माननीय श्री योगेश जी पाटिल साहब और निखिल ठाकुर साहब यहां पर उपस्थित हो चुके हैं, उनका वेलकम है। राजू अनंत तरे चषक 2023। भावेश एक सफलता अपने नाम जरूर की है और न्यू बैटर आए हैं सुनील। सुनील ने आते ही 7 चिकी रन से अपना अकाउंट ओपन किया है और 1 रन कंप्लीट किया गया। सिंगल रन। भावेश की मैं तारीफ करूंगा, बहुत अच्छे गेंदबाज हैं। जब लय में आ जाते हैं तो फिर बल्लेबाज इनसे परेशान हो जाते हैं। जिस तरीके से आपने देखा एक बड़ा विकेट राज का इन्होंने लिया और उसके बाद ये खिलाड़ी लय में आता हुआ। नेक्स्ट बॉल, इस बार बल्ले को स्विंग किया था लेकिन डिक्लेयर जोन की तरफ। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन से होना पड़ेगा संतुष्ट। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 3 रनों पर। 3 रन स्कोर कार्ड पर। विशाल वेती जी भी उपस्थित है। सिर्फ कमी है तो बबलिया की है, वो भी थोड़े टाइम में दिखेंगे जरूर। तो बिल्कुल आप देख रहे हैं दोस्तों राजू अनंत तरे चषक 2023, एक भव्य आयोजन, भव्य नियोजन। जितनी तारीफ करे उतनी कम। बिल्कुल रंजीत स्पोर्ट्स की भी टीम आ चुकी है, उनका भी वेलकम है। मैच ऑन है। टारगेट 30 रन है। 4 ओवरों का यह मुकाबला। मोनीश सामना करने के लिए सज्ज होते हुए इस बार जोरदार अपील। अपील को नकार दिया है अंपायर ने। अंपायर की भूमिका में हम देख सकते हैं प्रसाद टांडेल, जिन्हें मारियो कहा जाता है, वही खड़े हैं बखूबी। बहुत अच्छी अंपायरिंग का प्रदर्शन गोलू और प्रसाद के माध्यम से देखने मिलता हुआ। और बिल्कुल अंपायर का जो यूनिफॉर्म होता है वही यूनिफॉर्म में नजर आ रहे हैं, व्हाइट एंड ब्लैक। चलिए पहली ओवर की समाप्ति। स्कोरबोर्ड पर स्कोर थमा हुआ, रुका हुआ। 3 रन 1 विकेट के नुकसान के बाद बची हुई 18 गेंदें शेष है और जीत के लिए 27 रनों की जरूरत। 18 गेंदें 27 रन। बिल्कुल भावेश ने अपना कारनामा कर दिखाया है। अब यहां से इन्होंने
अपनी गेंदबाजी के जलवे बिखेरते हुए 3 रन देकर राज जैसे खिलाड़ी को चलता किया है। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव जरूर किया जा रहा है। पावर प्ले का बंधन छूटता हुआ नजर आया। 4 खिलाड़ी सर्कल के अंदर तैनात किए जा रहे हैं और बाकी सब खिलाड़ियों को बाउंड्री पर फील्ड करने के लिए भेज दिया गया है। फील्डिंग की व्यू रचना पे अगर नजर डाले तो एक खिलाड़ी 38 सर्कल में पॉइंट पर है, शॉट मिड ऑफ पर है, शॉट मिड ऑन है, शॉट स्क्वायर लेग, यानी 38 सर्कल में ही खिलाड़ियों को तैनात किया गया है। ये 4 खिलाड़ी ओवर की जिम्मेदारी संभाली है। नरेंद्र भारती पहली मैच के हीरो रहे, मैन ऑफ द मैच का खिताब अपने नाम जरूर किया था और 1000 की इनामी राशि पाने वाले ये खिलाड़ी बने थे। वेरी फर्स्ट बॉल टप्पा खाने के बाद गेंद जरूर उछाल पकड़ती हुई और गेंद रही डॉट के रूप में। नेक्स्ट बॉल, इस बार प्रहार किया, गेंदबाज पे अत्याचार किया, गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के पार किया, 6 रनों के लिए फरार किया। व्हाट अ हिट, क्या बात है। यहां पर रीड किया और उसके बाद अटैक किया। बिग हिट, बिग हिट, बिग हिट। बड़े स्ट्रोक की तलाश थी और बड़ा स्ट्रोक अब देखने जरूर मिला है। बिल्कुल वेट एंड वॉच। पहले सब्र किया और जब सब्र का बांध टूटा तो उस पर मोहर लगी 6 रन। व्हाट अ हिट, क्या बात है। शॉर्ट पिच गेंद थी और ये बिग हिट, बिग हिट, बिग हिट, पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल। 6 रन के लिए बैक टू बैक 2 गेंदों पे 2 6 चढ़ चुके हैं इस वक्त सुनील। और यहां से अब रनों की जो रन संख्या है वो तेज होती हुई स्कोर जा पहुंचा है 15 रनों पर। अब जीत के लिए 15 गेंदें बची हैं और 15 रन की जरूरत। 15-15 का ये मुकाबला। एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है और ये बेहतरीन कैच। व्हाट अ कैच। विकेट का हुआ है बदंग। ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम थी और यस बाउंड्री लाइन पर तैनात थे खिलाड़ी वैभव और कुछ समय के लिए वैभव हवा में उड़ते हुए नजर आए और ये कैच को बनाकर मैच में वापसी दिलाने की कोशिश की है। बिग हिटर बैट्समैन थे सुनील, जिन्होंने बहुत ही उम्दा बल्लेबाजी की। मैच 3 गेंदों का सामना किया और 3 गेंदों में 12 रन का इनका योगदान रहा। 12 रन बनाकर पवेलियन की राह लौटता हुआ अपनी टीम को एक अच्छे पायदान पर लाकर खड़ा करने वाला बल्लेबाज सुनील। 5 गेंदों का सामना कर इन्होंने लगभग 13 रन बनाए हैं और 13 रन के साथ इनका बड़ा योगदान। वेलकम अजय तांडेल साहेब, आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम। राजीव अनंत तरे चषक आयोजित राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा, आपला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत अजय तांडेल साहेब। चलिए, नरेंद्र को एक विकेट मिली है लेकिन कुछ रन खर्च करने के बाद इस बार आड़े बैट से खेला है। आधी विकेटों पर गेंद को पटक दिया था। 1 रन तेज कदमों के साथ पूरा किया। दूसरे रन के लिए निकले नजदीकी मामला और ये बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। सही सलामत क्रीज में पहुंच गए। अगर गेंद डायरेक्ट हिट टकराती तो फिर यहां पर दुविधा बढ़ सकती थी, लेकिन चलिए 2 रन लेने में कामयाबी कदम चूमती हुई इस वक्त बल्लेबाज साहिल के। 13 गेंदे 13 रन, मैच ऑन है। इस बार नाम है साहिल, लगा दिया है बिग 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 षटकार, 6 रन। नरेंद्र भारती काफी महंगे साबित हुए। नॉडी काफी महंगा ओवर रहा और इस ओवर में नरेंद्र ने खर्च किए हैं 20 रन, यानी भावेश ने जो मेहनत की थी उस पर पानी फिर गया, मैं तो यही कहूंगा। क्योंकि अब सिचुएशन देखिए, 12 गेंदें बची हैं, 7 रन की जरूरत है। इसके बाद का मुकाबला आप देखेंगे जय बजरंग स्पोर्ट्स वर्सेस राजाबाई स्पोर्ट्स बी। राजाबाई स्पोर्ट्स बी है। आइए, दोनों टीम कैप्टन से मैं रिक्वेस्ट कर रहा हूं
कि टॉस के लिए आपको संपर्क साधना है। 7 रनों की दरकार। क्या मोनीश बड़े हिट के साथ आगाज करेंगे? गेंदबाज का वेलकम करेंगे, स्वागत करेंगे, देखते हैं। आउट ऑफ द ऑफ स्टंप, ये बहुत बढ़िया गेंद होती है। बिल्कुल बल्लेबाज को बीट करने की भरपूर कोशिश रही और गेंद इस वक्त डॉट के रूप में। 7 रनों की दरकार है, 11 गेंदें शेष हैं, 11 गेंदें अभी भी आना बाकी हैं। सामना करने के लिए सज्ज होते हुए मोनीश गेंदबाजी की कमान पर हैं मिस्टर सनी। सनी की ये गेंद इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे और ये खूबसूरत कैच, विकेट का हुआ है पतंग। मोनीश की इनिंग की हुई है समाप्ति, लेकिन सनी की तारीफ करनी होगी। सनी की गेंदबाजी की तारीफ करनी होगी। एक्शन आप देख सकते हैं, बिल्कुल सोहेल तनवीर की तरह इनका एक्शन है। पाकिस्तानी एक गेंदबाज थे सोहेल तनवीर, बिल्कुल उसी तरीके का एक्शन है और बल्लेबाज को बीट करने की क्षमता रखने का हुनर जानते हैं गेंदबाज सनी। और सनी ने यहां पर विकेट चटकाया है। मोनीश जैसे होनहार बिग हिटर बैट्समैन को इन्होंने पवेलियन की राह लौटने पर किया है मजबूर। बड़ा विकेट मिला है जरूर। न्यू बैटर आए हैं इस वक्त बल्लेबाजी की कमान पर। चिराग, क्या जीत की रोशनी लेकर आए हैं चिराग? क्योंकि 7 रनों की दरकार है, 10 गेंदें शेष हैं। इस बार देखिए एक और बड़ा हिट लगाने की कोशिश नरेंद्र भारती एफर्ट करते हुए और ये बेहतरीन कैच, क्या बात है। भावेश और नरेंद्र के बीच में तालमेल बहुत बढ़िया रहा और एक खूबसूरत सा कैच यहां पर जरूर भावेश ने पकड़ा और विकेट का हुआ है पतंग। एक और झटका लगा है, साहिल भी आउट हो चुके हैं। अब 9 गेंदें बची है, जीत के लिए 7 रनों की दरकार है। मैं तो तारीफ करूंगा गेंदबाज सनी की, बैक टू बैक 2 गेंदों पे 2 विकेटें चटका चुके हैं। 2 गेंदों पे 2 बड़े विकेट लेने में कामयाबी मिली है। क्या बात है, 3 गेंदें अब तक के कर चुके हैं सनी और 3 गेंदों में 2 विकेटें चटकाई ऑन हैट्रिक। और यहां पर देखिए ये बिग हिट लगाने की कोशिश, गेंद गई है डीप कॉर्नर बाउंड्री के पार। ये आता हुआ दर्जेदार खनखनीत दंदरीत षटकार, 6 रन। व्हाट अ हिट, व्हाट अ हिट। बल्लेबाजी की कमान पर है संजय, जिन्हें प्यार से कहा जाता है लाडू, और लाडू ने आते ही साथ अपनी टीम का मुंह मीठा किया है 6 रन के साथ। अब जीत के लिए स्कोर इक्वल हो चुका है, लेकिन कंपलसरी चेजिंग है, 1 रन की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। अगर नरेंद्र भारती का ओवर कम रनों का होता तो ये मैच में बहुत मजा आता, क्योंकि यहां पर अगर देखा जाए तो गांव देवी लका सतिया स्पोर्ट्स मुगरपाड़ा के पास भी शानदार गेंदबाजी है। सनी की मैं तारीफ करूंगा, सनी ने इंप्रेसिव गेंदबाजी की है, अपने ओवर में महज 6 रन खर्च किया है। अगर यहां से 10 रन या 15 रन रहते तो सनी की गेंदबाजी के चर्चे हर गली में होते। राजाबाई स्पोर्ट्स बी टीम, सब प्लेयर आना है, सब प्लेयर आना है। राजाबाई स्पोर्ट्स के सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है, आइए। इस बार यह मिडल स्टंप पर पकड़े गए संजय, विकेट का हुआ है पतंग। लगता हुआ इस वक्त जरूर टीम को झटका, लेकिन जीत के लिए अभी भी 1 रन की जरूरत है। नरेंद्र ने जो 20 रन खर्च किया, अगर 10 भी करते तो शायद लास्ट ओवर में 11 रन का टारगेट आता। लेकिन चलिए, कभी दिन अच्छे होते हैं तो कभी दिन बुरे होते हैं। अगर मैच की समाप्ति 6 के साथ की तो विशाल वैती साहब की तरफ से 500 रुपए, 500 रुपए की प्राइज मनी। अगर 6 के साथ मैच को आपने समाप्त किया तो ये बैटर के लिए प्राइज मनी है।
प्राइज मनी बरकरार है बॉस। आपने 6 के साथ मैच समाप्त किया तो विशाल वैती साहब की तरफ से 500 रुपए, अगर 1 रन लेकर किया तो कोई रुपए नहीं। 1 रन की जरूरत है, गेंदें बची हैं लगभग हिस्से में 6 और 6 बॉल में 1 रन। गेंदबाजी की कमान पर आए हैं वैभव। वैभव की पहली गेंद, डॉट डिलीवरी। क्या मुकाबला है, 1-1 रन के लिए तरसना पड़ रहा है। तारीफ करनी होगी गेंदबाज वैभव की, सनी की, भावेश की। नो डाउट नरेंद्र भी अच्छे गेंदबाज है, लेकिन आज उनका दिन नहीं था, मैं तो यही कहूंगा। चलिए, अपर कट और 1 रन के साथ इस मैच को जीत लिया है। तो कॉन्ग्रेचुलेशन नरेश स्पोर्ट्स टीम, वेल डन, वेल प्लेड। चलिए टॉस के लिए आ जाइए कैप्टन्स। टॉस बॉक्स में रोशन ठाकुर या टॉस साठी बी टीम, राजाबाई स्पोर्ट्स बी टीम। राजा भाई स्पोर्ट्स टीम से मैं रिक्वेस्ट करूंगा पूरे टीम के खिलाड़ी आ जाइए प्लीज। ए और बी। मैन ऑफ द मैच